तर मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता प्रिया आणि सायली यांच्यामध्ये जबरदस्त मारामारी सुरू होते। दोघंही एकमेकांच्या अंगावर धावून जातात। सायली प्रियाला म्हणते, त्या चाव्या दे, त्या किल्ल्यांवर फक्त माझा अधिकार आहे आणि त्या किल्ला मी कोणाच्याही हाती लागू देणार नाही असं म्हणत सायली आता प्रियाच्या हातातून त्या किल्ल्या हिसकावून घेत असते। तर आता प्रिया मात्र त्या किल्ल्या सोडायला तयार नसते। प्रिया म्हणते, नाही, या किल्ल्या मी सोडणार नाही, कारण या किल्ल्या म्हणजे आईने दिलेला मला मान आहे आणि तो मान मी असा सहजासहजी जाऊ देणार नाही। तर अश्विन प्रियाला म्हणतो, तन्वी अगं सोड ना, आईने तुला या किल्ल्या देऊन एवढा मोठा मान दिलाय, तोच पुरेसा आहे, या किल्ल्याच कशाला हव्यात, त्यासाठी तू देऊन टाक बरं। प्रिया म्हणते, नाही अश्विन, मी देणार नाही। तर दुसरीकडे अर्जुन सायलीला म्हणतो, सायली अगं काय चाललंय तुझं, सोड बायको तिला। अगं मम्मा डॅड आता जे सांगतायत ते आपण करूयात ना, तू का अशी वागतेस। सायली म्हणते, नाही, या किल्ल्यांवर फक्त माझा अधिकार आहे आणि ह्या किल्ल्या मी कोणाच्याही हाती लागू देणार नाही आणि हिच्या तर नाहीच नाही। कल्पनाताई म्हणतात, सायली तन्वी अगं काय चाललंय, परंतु दोघी काही ऐकायला तयार नसतात। दोघी एकमेकींच्या अंगावर अशा काही धावून जातात की आता नक्की काय चालू आहे कोणाला काहीच कळत नाही। प्रिया सायलीला म्हणते, सायली मी किल्ल्या देणार नाही। सायली म्हणते, या घराच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे, त्यामुळे या किल्ल्यात तर मी तुझ्या हाती लागूच देणार नाही। तर त्याचवेळी अस्मिता त्या ठिकाणी येते आणि म्हणू लागते, काय चाललंय, केवढ्या जोरजोरात आवाज येतोय, बाहेरपर्यंत आवाज येतोय। सायली अगं काय झालंय नक्की। सायली म्हणते, अस्मिता ताई, आपल्या घराच्या तिजोरीच्या किल्ल्या आईने प्रियाच्या हातात दिल्यात, तुम्हीच आईंना समजवा। आता अस्मितालाही धक्का बसतो। अस्मिता म्हणते, मम्मा तू। तर त्यानंतर सायली म्हणते, प्रिया काही झालं तरी या किल्ल्या मी तुझ्या हाती लागू देणार नाही। मी म्हणाले ना की या घराच्या संरक्षणाची जबाबदारी माझी आहे आणि ती मी शेवटपर्यंत निभावणार असं म्हणत सायली आता प्रियाच्या अंगावर धावून जाते, तिची केसं खेचते आणि तिला चांगलंच त्रास द्यायला सुरू करते। आता सायली सगळा राग त्या प्रियावर काढते। आत्तापर्यंत घडलेले सर्व प्रसंग सायलीच्या लक्षात येतात आणि सायली त्या प्रियावर कोणतीही दया दाखवत नाही। आता प्रियाही चिडते आणि सायलीला म्हणते, माझे केस खेचतेस ना, आता तुझी अवस्था मी काय करते बघ असं म्हणत ती सायलीलाही त्रास देऊ लागते। आता नक्की कोणाला सोडवावं काहीच कळत नसतं। अस्मिता म्हणू लागते, तन्वी अगं तिला सोड, परंतु प्रिया काही सोडायला तयार नसते। तर आता अस्मिता सायलीला म्हणते, सायली अगं तू तरी समजूतदारपणा दाखव, तू तरी सोड ना, परंतु सायलीही सोडत नाही। आता सायली त्या क्षणी सोडते ज्या क्षणी सायलीच्या हाती किल्ल्या लागलेल्या असतात। तर आता प्रिया सायलीला म्हणते, सायली एक गोष्ट लक्षात ठेव, हा हिसकावून घेतलेला मान आहे, परंतु ही गोष्ट खरी आहे की आईने हा मान मला दिला होता, त्यामुळे मी जिंकले आहे। तर सायली किल्ल्या दाखवत म्हणते, काही असो परंतु किल्ल्या माझ्या हातात आहेत, म्हणजे मीच जिंकले आहे असं म्हणत सायली आता त्या किल्ल्या घेते आणि आपल्या रूमच्या दिशेने निघून जाते। इथे मात्र प्रिया रडण्याचं नाटक करते आणि म्हणू लागते, काय नशीब आहे ना माझं, म्हणून ही मुलगी माझ्या पदरी पडली। मी काय पाप केलं होतं आई बाबा, इतक्या मेहनतीने मी तुमचं मन जिंकलं होतं, पण या सायलीला ते बघावलंच नाही असं म्हणत अस्मिता रडत असते। तर अर्जुन मनाशीच म्हणतो, माय गॉड, हे कोणतं रूप होतं नक्की सायलीचं, अर्जुनला तर काहीच कळत नाही। तर अश्विन आता अर्जुनवर चिडतो आणि म्हणू लागतो, दादा आज तुझ्या बायकोमुळे घरात एवढा मोठा तमाशा झालाय, जा आणि तुझ्या बायकोला समजाव, आज तुझ्या बायकोने अक्षरशः माझ्या बायकोला खूप मारहाण केली आहे, आज तिने मारामारी केली आहे, तुला कळतंय का मी काय बोलतोय, आणि जा आणि तिला समजव की हे सभ्य माणसांचं घर आहे। तर प्रतापराव म्हणू लागतात, सायली आतापर्यंत असं कधीच वागली नाहीये आणि ती कधी वागूही शकत नाही, पण आज तिला नक्की काय झालं होतं। अर्जुन म्हणतो, मलाही कळत नाहीये, मला तिच्याशी बोलावं लागेल। तर प्रतापराव म्हणतात, जा जा तिच्याशी बोलून घे। अर्जुन आता सायलीशी बोलण्यासाठी निघून जातो। इथे कल्पनाताईंना काहीच कळत नसतं। एकीकडे सायलीने चाव्या द्यायला सांगितलेल्या असतात आणि आता सायलीचं ते रौद्ररूप। तर दुसरीकडे अर्जुन रूममध्ये येतात सायलीला म्हणतो, काय चाललं होतं तुझं बायको, तुझा कधी आवाजही वाढत नाही आणि आज चक्क तू त्या प्रियासोबत मारामारी केलीस, केस खेचलेस तिचे, एवढा त्रास दिलास तू तिला। आता सायली खुश होत अर्जुनला म्हणते, आपल्याला DNA टेस्टसाठी प्रियाचा केस हवा होता ना, मग एक नाही 3 मिळाले आहेत असं म्हणत ती पॉकेटमध्ये ठेवलेले केस दाखवते। आता मात्र अर्जुनला धक्काच बसतो। अर्जुन म्हणतो, काय। तर सायली म्हणते की हो। आता सायलीने स्वतःच केलेला पराक्रम तिला आठवतो आणि तिला हसायला येत असतं, कारण हे सगळं काही DNA टेस्टसाठी लागणाऱ्या केसांसाठी सायलीने केलेली मारामारी असते। तर आता अर्जुन सायलीकडे पाहतो आणि सायलीला विचारतो, म्हणजे तू हे सगळं काही
या केसांसाठी तू मारामारी करण्याचं नाटक केलं. तर सायली अर्जुनला म्हणते, नाहीतर कसे मिळवणार होते मी केस. आता मात्र अर्जुनलाही हसू आवरत नसतं. तर दुसरीकडे कल्पनाताई प्रियाला शांत करतात. तर प्रिया रडण्याचं नाटक करत अगदी सगळ्यांना पटेल असं म्हणू लागते की आईने ज्यावेळी मला चाव्या दिल्या त्यावेळी मला इतका आनंद झाला होता की मला असं वाटत होतं की मला स्वर्गच मिळाला. मी खरंच खूप खुश होते. परंतु ती सायली, तिने तर माझा आनंद टिकूच दिला नाही. तिला माझं सुख बघावलंच नाही. तर दुसरीकडे आता अर्जुन सायलीला म्हणतो, सायली 2.0 काय आहे मला चांगलंच माहीत होतं, पण आज मात्र घरातील सगळ्यांनाच पटलं असणार. अर्जुन सायलीचं कौतुक करतो आणि म्हणतो, हो खरंच खूप छान ॲक्टिंग केलीस हा. म्हणजे सगळे अजून शॉकमध्येच असतील. सायली म्हणते, हां म्हणजे सगळंच काही मी नाटक केलं नाही. पण खरं सांगू का, जर तिने या चाव्यांचा वापर करून घरच्यांना लुबाडण्याचा प्रयत्न केला असता तर मी तिच्याशी अशीच वागली असती. या सगळ्याची तिला मी अशीच शिक्षा दिली असती. कारण काय आहे ना, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्या घरच्यांच्या वाट्याला जाणार त्याला मी इंगा दाखवणारच ना. असं म्हणत आता सायली अर्जुनला अगदी अभिमानानेच आपल्या घराबद्दल बोलत असते. त्यावेळी मात्र अर्जुनही खुश होतो. अर्जुनला सायलीचा अभिमान वाटत असतो. आता अर्जुन सायलीला जवळ घेतो. तर त्यानंतर सायली तिच्याकडे असणारं सॅम्पल आता अर्जुनच्या हाती देते. तर आता अर्जुन म्हणतो की आता प्रियाचं तर सॅम्पल मिळालं आहे, आता 2 सॅम्पल हवे आहेत, मैनावती आणि प्रतिमा आत्या. तर आता सायली म्हणू लागते, या दोघी तर आपल्याला हसत हसत सॅम्पल देतील, त्या नाही म्हणणार नाहीत. तर आता अर्जुन म्हणू लागतो, मैनावती देईल कारण तिला सगळं सत्य माहीत आहे. प्रिया कशी आहे, तिचं खरं नाव काय आहे, हे सगळं काही माहीत आहे. परंतु प्रतिमा आत्यांकडे तू कसं मागशील सॅम्पल. कारण प्रतिमा आत्यांकडे तू जर म्हणालीस की मला केस हवेत तर ती विचारेल का, कशासाठी. मग तू सांगणार आहेस का की ती तन्वी नाही आहे किंवा ती खोटं वागते. तर सायली म्हणते, नाही मी काहीच सांगू शकत नाही. कारण प्रतिमा आत्यांना सुद्धा हे सत्य सगळ्यांसोबतच कळायला हवं, अगदी पुराव्यानिशी. तर अर्जुन म्हणतो, हाच तर विचार मीही करतोय. मग तो सॅम्पल कसा मिळवणार आहेस. तर आता सायली विचार करू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं अश्विन खूप चिडलेला असतो. अश्विन म्हणू लागतो, सायली वहिनीला नक्की काय झालं होतं मला काहीच कळत नव्हतं, नक्की काय संचारलं होतं ना खरंच. तर अस्मिता म्हणू लागते, या अगोदर आपल्या घरात असं कधीच घडलं नव्हतं. तर आता इथे मात्र सचिनसाठी सुद्धा हे सगळं काही नवीनच असतं. सचिन म्हणू लागतो, सायली वहिनीचं हे रूप मी या अगोदर कधी पाहिलंच नव्हतं. तर नाटकी प्रिया म्हणू लागते, तुम्हाला सगळ्यांना धक्का बसला असेल परंतु माझ्यासाठी हे नवीन नाहीये. कारण हिने माझा असाच खूप वेळा छळ केला आहे, खूप वेळा तिने मला असा त्रास दिला आहे, कित्येकदा तिने मला मारहाण केली आहे. तर प्रतापराव म्हणतात, हो. तर प्रिया म्हणते, हो प्रत्येक वेळी ती मलाच दोष द्यायची आणि मलाच त्रास द्यायची. आश्रमात असताना सुद्धा ती अशीच वागायची. आणि मधुभाऊने तिचं सोडून दुसऱ्या कोणाचं कौतुक केलं ना तर मग ही अशीच चिडायची, असाच राग व्यक्त करायची. आणि माझ्यावर तर काय लहानपणापासून तिचा राग होताच. तर सचिन मनाशीच म्हणतो की हे घर आहे की सर्कस. अगोदरच मला माझे प्रॉब्लेम काही कमी नाही आहेत, मग यांचे प्रॉब्लेम मी का उडवून घ्यायचे. असं म्हणत सचिन तिथून निघून जातो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सायली आणि अर्जुन विचार करत असतात आणि त्याचवेळी प्रतिमा आत्यांचा फोन आलेला असतो. सायली म्हणू लागते, आपण आठवण काढायला आणि प्रतिमा आत्यांचा फोनच आला. आता अर्जुन म्हणतो, फोन स्पीकरवर ठेव. सायली म्हणते, बोला ना प्रतिमा आत्या. प्रतिमा आत्या सायलीला म्हणतात, सायली अगं मागे मी तुझ्याशी बोलले होते ना की मला तन्वीशी जास्तीचा वेळ घालवायचा आहे, त्यासाठी मला तिला इथे बोलवायचं आहे. पण ते शक्यच झालं नाही गं, कारण रविराज घरी होते. परंतु आता रविराज 2 दिवसासाठी कामानिमित्त कोल्हापूरला गेले आहेत आणि म्हणून ही वेळ आहे, म्हणून म्हटलं की तुझ्याशी बोलून बघावं. तर सायली म्हणते, हो प्रतिमा आत्या माझ्या लक्षात आहे आणि त्यावेळी तुम्ही असंही म्हणाला होता की मी तिथे असायला हवे. तर आता प्रतिमा आत्या म्हणतात, हो पण सायली तुझ्याकडे आज वेळ आहे का. सायली म्हणते, हो ना आहे माझ्याकडे वेळ. तर सुमन काकू म्हणतात, पण सायली आपण तन्वीला कोणतं कारण देऊन बोलवायचं आहे. म्हणजे असं कोणतं तरी विशेष कारण असायला हवं ना. कारण जर तिला संशय आला आणि आपण प्रतिमा वहिनी आणि तिच्या नात्याची पडताळणी करतोय हे जर तिला कळालं तर उगाच अजून राग धरून बसेल. कारण अगोदरच तिचा वहिनींवर खूप राग आहे, त्यामुळे आपल्याला काहीतरी वेगळं कारण द्यावं लागेल. सायली म्हणते, आहे ना माझ्याकडे कारण आहे. तर दुसरीकडे अश्विन मम्मा डॅडवर चिडतो आणि म्हणू लागतो, मम्मा डॅड तुम्ही त्या सायली वहिनीला जाब विचारणार आहात की नाही, तुम्ही तिला ओरडणार आहात की नाही. असं म्हणत अश्विन त्यांना प्रश्न करू लागतो. तर प्रतापराव म्हणतात, अरे अश्विन वेड्यासारखं काय वागतोयस रे, अरे लहान आहे का ती ओरडायला. तर प्रिया म्हणते, पण ती लहानांसारखी वागली आहे की नाही. वागली आहे ना, मग तिला कोणी काहीच बोलणार नाहीये का. ते काही नाही आहे बाबा, तुम्ही आत्ता जाऊन तिला ओरडा प्लीज. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, तन्वी बाळा मला माहीत आहे मी तुझा राग समजू शकते. तन्वी बाळा अगं सायली कशी आहे हे तुला माहीत आहे ना. तर प्रतापराव म्हणतात, हो ना
तन्वी बाळा, अगं आता तुला समजूतदारपणा दाखवायला हवा असं म्हणत कल्पनाताई प्रियाला आपण तिच्याच बाजूने आहोत असं दाखवून देत असतात. तर आता प्रिया मनाशीच म्हणते की हो, आता मलाच समजूतदारपणा दाखवावा लागेल तरच तुमच्या मनात माझं पारडं जड होईल. तर इकडे अश्विन चिडतो आणि म्हणू लागतो, प्रत्येक वेळी तन्वीनेच का समजूतदारपणा दाखवायचा. तर आता प्रिया नाटक करत म्हणते, अश्विन बरोबर बोलताय ताई, समजूतदारपणा मलाच दाखवायला हवा. कारण कसं असतं ना, आता ज्याला अक्कलच नाहीये त्याला ओरडून काय उपयोग आहे, आणि त्याने समजूतदारपणा दाखवण्यात काहीच अर्थ नाहीये. पण ज्याला माहीत असतं, जो शहाणा असतो, त्यानेच समजूतदारपणा दाखवायला हवा ना. अश्विनला मात्र यांचं बोलणं अजिबातच आवडलेलं नसतं. अश्विनला सायलीचा खूप राग आलेला असतो, तो खूप तिरस्कार करत असतो. आता प्रिया कल्पनाताईंना म्हणते, आई सायली कशी वागली तरी मला काही फरक पडत नाही, मी नाही तिच्यावर चिडणार. तिला जसं वागायचंय ना तसं वागू देत. तिला तिजोरीच्या किल्ल्या हव्यात ना, मग घेऊ देत, तिला असू देत तिच्याकडे, मला नको आहेत त्या किल्ल्या. तर कल्पनाताई प्रियाला म्हणतात, तन्वी बाळा, मला तर तुझ्याकडून हीच अपेक्षा होती. खरंच बाळा, तू खूप गुणी आहेस ग, असं म्हणत कल्पनाताई प्रियाच्या डोक्यावरून हात फिरवतात, तिच्या डोक्यावरून मायेचा हात फिरवतात आणि आपण खरंच तिच्या बाजूने आहोत आणि खरंच तिने आपला विश्वास जिंकलाय हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतात. तर आता प्रिया नाटक करत अश्विनला म्हणते, अश्विन अजूनही माझे हातपाय थरथरतात रे, मला प्लीज रूममध्ये घेऊन जाशील का. प्रतापराव अश्विनला म्हणतात, अश्विन जा, तन्वीला तिच्या रूममध्ये घेऊन जा आणि तन्वी थोडा वेळ आराम कर, म्हणजे तुला बरं वाटेल. आता प्रिया तिथून निघून जाताच कल्पनाताईंना काही हसू आवरत नाही. कल्पनाताई आणि विमलताई हसू लागतात. तर प्रतापराव म्हणतात, खरंच सायलींनी सुद्धा कमाल केली, म्हणजे कहर केला कहर. आता आपण नाटक करायचं आहे हे तर आपल्याला माहीत होतं, पण सायलीने तिचे केस काय ओढले, मारामारी काय केली, प्रकरण या थराला जाईल असं वाटलं नव्हतं आपल्याला, असं म्हणत प्रतापराव सुद्धा हसू लागतात. त्यांना सायलीच्या वागण्याचं खूप हसायला येत असतं आणि हे सगळं काही अस्मिताला आत्ता कळालेलं असतं. अस्मिता आश्चर्यानेच तर सगळ्यांकडे पाहू लागते. अस्मिता म्हणू लागते, एक मिनिट, हे सगळं काही नाटक होतं. तर कल्पनाताई म्हणतात, हो अगं, सायलीने हे सगळं काही आम्हाला अगोदरच करायला सांगितलं होतं, हा सगळा काही प्लॅन होता, परंतु सायली असं काहीतरी रूप धारण करेल हे मात्र आम्हाला माहीत नव्हतं. तर अस्मिता म्हणू लागते, पण हे सगळं काही सायलीने तुम्हाला का करायला सांगितलं होतं, आणि या अगोदर सुद्धा तिने तुम्हाला तिच्यासोबत चांगलं वागायला सांगितलं होतं. तर प्रतापराव म्हणतात की हो. तर अस्मिता म्हणू लागते, पण कशासाठी. तर कल्पनाताई म्हणतात, हे मी तिला विचारलं, पण ती मला म्हणाली, आई आता तुम्ही फक्त आम्हाला मदत करा, वेळ आली की सगळ्यांना सत्य कळेलच. तर प्रतापराव म्हणतात, आणि तसंही अस्मिता, सायली अर्जुनवर अविश्वास दाखवण्याची काहीच गरज नाहीये, कारण आत्तापर्यंत या घरावर आलेली मोठमोठी संकटे त्यांनी अगदी स्वतःवर झेलली आहेत आणि ती संकटे दूरही केली आहेत. कल्पनाताई म्हणतात की हो, म्हणूनच जोपर्यंत सायली अर्जुनचा हेतू पूर्ण होत नाही तोपर्यंत ही गोष्ट कोणालाही कळायला नको, अगदी कोणाच्याही कानी पडायला नको. म्हणजे कसं असतं ना, जर हे अगोदरच कोणाला कळालं तर सायली अर्जुनने जे ठरवलं ते साध्य होऊच शकत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की सायली अर्जुन जे करतील ते योग्यच करतील, ह्या घराच्या भल्याचंच करतील आणि भिंतीलाही कान असतात, त्यामुळे आता आपण कोणाशी न बोलणंच योग्य, असं म्हणत कल्पनाताईंनी आता अस्मिताला सुद्धा ही गोष्ट कोणालाही सांगू नको असं सांगितलेलं असतं. तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, बरं झालं प्रतिमा आत्यांनी आजच मला त्यांच्या घरी बोलावलं, मी जरा उशिरानेच जाईन, परंतु प्रतिमा आत्यांच्या नकळत नक्कीच त्यांचा एक केस मिळवेन. तर आता अर्जुन म्हणतो, मी मैनाच्या घरी जातो आणि मैनाचं सॅम्पल मिळवतो. तर सायली म्हणू लागते, बरं ठीक आहे. तर आता सायली अर्जुनला म्हणते, आपल्याला हे सॅम्पल नीट ठेवावं लागेल. अर्जुन म्हणतो, हो, काहीही झालं तरी प्रियाला समजायला नको की आपण पुन्हा एकदा DNA टेस्ट करतोय, आणि जर तिला कळालं तर ती पुन्हा सॅम्पल बदलण्याचा किंवा रिपोर्ट मॅनेज करण्याचा प्रयत्न करेल. तर आता सायली त्या पिशवीवर प्रियाचं नाव लिहिते आणि त्यानंतर अर्जुन सॅम्पल लपवून ठेवतो. तर दुसरीकडे सायली मैनावती आणि प्रतिमा आत्या यांचंही नाव लिहिते आणि त्यानंतर आता 2 पिशव्या तिच्या हातात असतात. सायली म्हणू लागते, एकदा का ह्याच्यामध्ये दोन्ही सॅम्पल मिळाली की प्रियाचा अंत जवळ आला असं समजायचं. आता काहीही झालं तरी प्रियाला हे रिपोर्ट मॅनेज करता येणार नाही, याची व्यवस्था आपल्यालाच करावी लागेल. दुसरीकडे पाहायला मिळतं, आता साक्षी सचिनला फोन करायला घेते आणि म्हणू लागते, सचिन मी तुला ॲड्रेस पाठवते, तिथे तू मला आता भेटायला यायचं आहे. सचिन म्हणतो, सॉरी ब्युटिफुल, परंतु मी आज नाही येऊ शकत, परंतु मला ज्यावेळी वेळ मिळेल ना त्यावेळी मी नक्कीच तुला भेटायला येईल. तर आता साक्षी चिडते आणि म्हणू लागते, सचिन मी तुला विचारत नाहीये, तुला यावंच लागेल. तर सचिन म्हणतो, सॉरी पण मला शक्यच नाहीये, म्हणजे मी एवढ्या कामांमध्ये गुंतलोय ना की त्यातून मला वेळच मिळत नाहीये. आता मात्र बाळ रडायला लागतं. सचिन त्याला शांत करत म्हणतो,
बाळा प्लीज शांत हो, मी आहे ना, असं म्हणत तो साक्षीला म्हणतो. बघितलंस ना, बाळासोबतच मी दिवसभर बोलत असतो, अख्खा दिवस माझा त्याच्यासोबतच जातो, त्यामुळे वेळ मिळतच नाही. त्यामुळे साक्षी आपण नंतर भेटू ना. साक्षी म्हणते सचिन तुला भेटायला यावंच लागेल. तर सचिन म्हणतो नाही ब्युटिफुल, खरंच मला आज शक्य नाहीये. साक्षी म्हणते सचिन तू येणार. तर त्याचवेळी बाळ रडायला लागतं आणि बाळ काही रडायचं थांबत नसतं. सचिन म्हणतो हे बघ, बाळ काही रडायचं थांबत नाहीये, मी फोन ठेवतो, मी तुला नंतर फोन करतो. साक्षी चिडते आणि म्हणू लागते सचिन तू फोन ठेवणार नाहीयेस. सचिन म्हणतो मला ठेवावा लागेल. साक्षी म्हणते सचिन तू जर फोन ठेवलास ना तर या पुढचे परिणाम खूप वाईट होतील. तर सचिन म्हणतो मी फोन ठेवतोय, असं म्हणत सचिन फोन कट करतो. आता मात्र साक्षी खूप चिडलेली असते. साक्षी म्हणू लागते मला वाटलंच होतं हा असाच करणार, कारण मला अंदाज होता आता हा आपल्या संसारात आणि आपल्या मुलामध्ये रमला आहे. परंतु नाही, मी असं होऊ देणार नाही, म्हणूनच तर मी याला पाठवत नव्हते. परंतु आता जे परिणाम होतील ते भोगायला तयार राहा सचिन, असं म्हणत साक्षी आता वेगळाच डाव खेळायचा ठरवते. तर इकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं अश्विन प्रियाला म्हणतो तन्वी खरं तर मला आता हॉस्पिटलला निघायला हवं, पण मी तुझ्यासोबतच थांबवू का, कारण तुझी ही अवस्था मला पाहावत नाहीये. प्रिया म्हणते नाही त्याची काही गरज नाही अश्विन, मी आता ठीक आहे, त्यामुळे तू हॉस्पिटलला जाऊ शकतोस. अश्विन म्हणतो नाही तन्वी मला भीती वाटते. तर आता प्रिया म्हणू लागते अश्विन अरे काळजी करू नकोस, सायली पुन्हा तसं कधीही वागणार नाही, त्यामुळे तू हॉस्पिटलला जा ना, असं म्हणत प्रिया अश्विनला हॉस्पिटलला जायला सांगत असते. तर त्याचवेळी आता प्रियाला प्रतिमा आत्यांचा फोन आलेला असतो. प्रिया पाहते तर प्रतिमा आत्यांचा फोन असतो. प्रिया म्हणते आईचा फोन, आईने स्वतःहून आज मला फोन केला आहे, काही घडलं तर नसेल ना, काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. तर अश्विन म्हणतो नाही काही प्रॉब्लेम नसेल, कदाचित सायली वहिनीने तुझी तक्रार केली असेल आणि म्हणूनच प्रतिमा आत्याने फोन केला असेल, बघ उचल आणि स्पीकरवर ठेव. आता प्रिया फोन उचलते आणि घाबरतच म्हणते हॅलो आई, सगळं काही ठीक आहे ना, म्हणजे तू आज स्वतःहून फोन केलायस, नाही म्हणजे तू स्वतःहून कधी मला फोन करत नाहीस, पण आज तुझा फोन आलाय, बाबा ठीक आहेत ना, घरी सगळं ठीक आहे ना, असं म्हणत आता प्रिया काळजी असल्याचं नाटक करू लागते. तर प्रतिमा आत्या प्रियाला म्हणतात हो तन्वी, अगं सगळं काही ठीक आहे, मी यासाठीच फोन केला, अगं कल्पनाचा फोन आला आणि ती तुझं कौतुक करत होती. तर आता हे ऐकून प्रियाला धक्काच बसतो. प्रिया म्हणू लागते काय, तर प्रतिमा आत्या म्हणतात हो अगं कल्पनाने फोन केला आणि ती तुझं इतकं भरभरून करत होती ना की मलाही खूप आनंद वाटला, म्हटलं हे फोन करून तुला सांगावं. कल्पना म्हणत होती की तू हल्ली एवढी छान वागतेस की सगळं काही मागचं घडलेलं त्यांना विसरायला भाग पाडतेस. आता या सगळ्यात भर म्हणून सुमन काकू म्हणू लागतात तन्वी अगं कल्पना वहिनी म्हणत होत्या की तू सगळ्यांचं मन अगदी मनापासून जिंकतेस आणि प्रत्येक दिवशी काही ना काही असं करून दाखवतेस की ज्यामुळे तुझी त्यांच्या मनात एक वेगळीच जागा निर्माण करतेस आणि कोणीही तुला डिवचण्याचा मागे खेचण्याचा प्रयत्न केला, त्रास दिला तरी सुद्धा तू मागे हटत नाहीयेस. तर प्रतिमा त्या पुढे म्हणतात आणि लेकीचं कौतुक ऐकून आईला बरं वाटतंच ना गं. आता मात्र प्रियाला तिच्या कानांवरच विश्वास बसत नसतो. प्रिया म्हणते तुम्ही हे सगळं खरं बोलताय आई, अगं खरंच तू माझं कौतुक करण्यासाठी फोन केलायस का. तर प्रतिमा आत्या म्हणतात अगं फक्त कौतुक नाही तर माहेरपणासाठी बोलवावं यासाठीच मी तुला फोन केला आहे. तन्वी आज तुला यायला जमेल का गं, आम्ही तुझ्यासाठी खास जेवण बनवायचं ठरवलं आहे आणि हो येताना जेवायलाच या हा. तर आता प्रतिमा आत्या आणि सुमन काकू तिला जेवणासाठी आग्रह करत असतात. तर सुमन काकू म्हणतात तन्वी अगं येतेस ना, आम्ही सर्वजण तुझी वाट पाहतोय. तर आता प्रिया अश्विनकडे पाहते तर अश्विन होकार द्यायला सांगतो. प्रिया लगेच म्हणते हो हो सुमन काकू मी लगेच येते, तुम्ही दोघेही एवढ्या प्रेमाने मला बोलवताय तर या माहेरपणाची संधी मी कशी सोडेन, मी लगेच निघते, असं म्हणत प्रिया सुद्धा खुश झालेली असते. प्रिया म्हणू लागते या निमित्ताने आपल्याला खूप गप्पा मारता येतील ना, मी येते नक्की येते. तर सुमन काकू म्हणतात हो चालेल पण लवकर या हा. प्रिया म्हणते हो हो येते. आता प्रतिमा आत्या फोन ठेवतात. आता त्यांचं मिशन सक्सेसफुल झालेलं असतं. तर दुसरीकडे प्रिया सुद्धा खुश असते. आता प्रिया अश्विनला म्हणू लागते अश्विन मला चिमटा काढ. अश्विन म्हणतो चिमटा काढायची काहीच गरज नाहीये तन्वी, अगं हे स्वप्न नाहीये तर हे खरं आहे. मला माहीत होतं की एक ना एक दिवस हे सगळं काही असंच घडेल. मी तुला म्हटलं होतं ना की तू अगदी मनापासून सगळ्यांची मनं जिंक, म्हणजे बघ एक ना एक दिवस सगळेजण तुझा स्वीकार करतील. आज तुझ्या आईने सुद्धा तुझा स्वीकार केला आहे. आता सायली वहिनीने कितीही काही प्रयत्न केले ना तरी सुद्धा त्याचा काही उपयोग होणार नाही, कारण आज तन्वी तू जिंकलीस. प्रिया खुश होते आणि मनाशीच म्हणते
काय चमत्कार आहे ना. म्हणजे सुभेदारांना तर मी घोळात घेतलंच होतं, परंतु ही आता प्रतिमा ती सुद्धा माझ्यावर विश्वास ठेवते. तिने सुद्धा मला स्वीकारलंय. म्हणजे असेच जर सर्वजण माझ्या बाजूने होतील ना, तर एक दिवस सायली अर्जुन चांगलेच तोंडावर आपटतील. काय भारी नशीब आहे ना. म्हणजे मला माझ्या नशिबाची किती छान साथ मिळते. अशीच साथ मिळायला पाहिजे. म्हणजे सायली अर्जुनचे चेहरे अगदी बघण्यासारखे होतील. आता अश्विन प्रियाला विचारतो, काय झालं तन्वी, कसला विचार करतेस? तुझी सगळी माणसं तुला परत मिळत आहेत याचाच आनंद होतोय ना? तर प्रिया हो म्हणते. आता अश्विन मायेनेच तिला जवळ घेतो. आता प्रियाचं इतकं होणारं कौतुक पाहून अश्विनलाही खूप बरं वाटत असतं. त्यालाही प्रियाचा अभिमान वाटत असतो. त्यालाही आनंद झालेला असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, अर्जुन सदा मैनांना ज्या घरी ठेवलेलं असतं त्या घरी पोहोचलेला असतो. तर आता सदा मैना अर्जुनला म्हणतात, DNA टेस्ट म्हणजे नक्की काय? तर अर्जुन म्हणतो, त्या टेस्ट नंतर हे सिद्ध होईल की बबली लोखंडे म्हणजेच आता असणारी ती प्रिया तन्वी किल्लेदार सुभेदार ही तुमचीच मुलगी आहे. तर आता मैनावती म्हणू लागतात, त्यासाठी हे DNA टेस्टची काय गरज आहे? मी छाती ठोकपणे सांगेन की बबली ही माझ्याच पोटची मुलगी आहे, ती माझीच मुलगी आहे. तर अर्जुन म्हणतो, तुमच्यावर कोण विश्वास ठेवेल? कारण त्या क्षणी तुमची ती बबली तुम्हालाच खोट्यात पाडेल आणि तुम्हालाच त्यामध्ये अडकवेल. आणि शिवाय माझ्या घरच्यांचाही तुमच्यावर विश्वास बसणार नाही, कारण तुमचा चांगला असा एक्सपिरियन्स त्यांना कधी आलाच नाही. तर आता सदा म्हणू लागतात की हो अगदी खरं आहे. तर त्यानंतर मैनावती फक्त मान डोलावत असतात. तर आता सदा मैनावतीला म्हणू लागतात, अगं मैने फक्त मान काय डोलावतेस? अर्जुनराव म्हणतायत ना, मग एक केस दे ना त्यांना टेस्टसाठी. तर मैनावती म्हणतात, आता वचन दिलंय ना, मग मागे हटणारच नाही. आता जे पुरावे गोळा करायचे असतील ना ते सगळे करा आणि त्यासाठी लागणारी सगळी मदत आम्ही करायला तयार आहोत, असं म्हणत सदा मैना आता सायली अर्जुनची साथ देत असतात. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, सचिन अस्मितावर खूप चिडलेला असतो. अस्मिता सचिनला म्हणते, सचिन अरे मी काय करू म्हणजे तुझा माझ्यावर विश्वास बसेल? सचिन अरे ATM कार्डचं सगळं काही सॉर्ट आऊट करण्याचा मी प्रयत्न करते आणि म्हणूनच तर तुझ्यासमोर मी डॅडना सुद्धा विचारलं ना. अरे बँकमध्ये सुद्धा मी स्वतः कॉल करते. पण सचिन बँकमध्ये जर बँक मॅनेजरच अवेलेबल नसेल तर त्याला मी तरी काय करणार? ते कदाचित सुट्टीवर असतील आणि ज्यांनी कोणी फोन उचलला होता ते मला म्हणालेत की मी कॉल बॅक करतो. आता त्याने कॉल बॅक केलाच नाही, त्याला मी तरी काय करणार सांग ना सचिन. सचिन अरे जेवढं माझ्याने शक्य होतंय तेवढं सगळं काही मी करते रे, पण ते कार्ड सुरू होत नाही. तर तू राग माझ्यावर का धरतोयस? माझ्यावर का चिडतोयस? माझ्याशी का बोल धरलंय सचिन? अरे बोल ना. आता सचिन अस्मिताशी गोड बोलण्याचं नाटक करतो आणि म्हणू लागतो, अस्मी मी तुझ्यावर रागवलो नाही किंवा मी तुझ्यावर चिडलो नाहीये, तर मी तुझ्या खर्चांवर चिडलो आहे. तर आता अस्मिता म्हणू लागते, का? आता तर सर्वच जण तुझ्याशी नीट वागत आहेत ना? तर सचिन म्हणतो, कदाचित हे त्यांचं नाटकही असू शकतं. मम्मा डॅड अर्जुन हे सगळं काही खरंच माझ्याशी नीट वागत असतील का? मला नाही वाटत अस्मी ते खरंच माझ्याशी अगदी नीट वागत आणि खरं वागत असतील. अगं बघतेस ना तू. तर आता अस्मिता म्हणू लागते, का तू असं का बोलतोयस? तर आता सचिन म्हणू लागतो, कारण तू मगाशी अर्जुनचं बोलणं ऐकलं नाहीस का की नक्की कोणाला हवेत पैसे? तुला हवेत की आणखीन कोणाला? अस्मी अगं त्याच्या बोलण्याचा रुख माझ्याकडे होता. तर अस्मिता म्हणू लागते, पण कोणालाही असं कोणाचं अकाउंट थोडंच फ्रीज करता येतं? तर आता सचिन म्हणतो, पण मॅनेज तर नक्कीच करता येतं. जर ओळख असेल तर ह्या गोष्टी मॅनेज होऊ शकतात. अस्मिता अगं तुला यातलं काहीच माहीत नाही, पण तुझे डॅड अर्जुन किंवा अश्विन यांच्या ओळखीने बँकेमध्ये या सगळ्या गोष्टी सहज मॅनेज करू शकतात. त्यांना असंच वाटत असणार की मी माझ्या गरजेसाठी तुझ्याकडून पैसे घेतोय. खरंच अस्मी मी तुला लुटतोय का गं? असं म्हणत सचिन चांगुलपणाचं नाटक करत असतो. सचिन रडण्याचं नाटक करतो आणि पुढे अस्मिताला म्हणतो, अस्मिता मी खरंच इतका वाईट आहे का गं? माझा पाय काय घसरला आणि मी दरोडेखोर चोर झालो का गं? तर अस्मिता म्हणते, नाही सचिन असं काहीही नाहीये. प्लीज सचिन असं काहीही बोलू नकोस, असं काहीच नाहीये रे. तर सचिन म्हणतो, वाईट या गोष्टीचं वाटतंय. म्हणजे ज्यावेळी त्यांना असं वाटलं की मी तुझ्याकडून पैसे घेतोय तर त्यांनी सरळ येऊन तुझ्याशी ते काहीच बोलले नाही किंवा तुझ्यासमोर ते काहीच व्यक्त झाले नाही. पण त्यांनी काय केलं? डायरेक्ट जाऊन तुझं अकाउंट फ्रीज केलं, तुझं ATM कार्ड ब्लॉक केलं. म्हणजे बघ ना अस्मी, अगं माझ्याबद्दल काही वाटत नाही आहे गं, पण तुला सुद्धा आता या घरात काहीच किंमत राहिली नाही. आता सचिनच्या अशा बोलण्याचा अस्मिता विचार करू लागते. तर सचिन पुढे म्हणतो, मला खरंच खूप वाईट वाटतंय ग अस्मी. तुला या अगोदर या घरात किती मान होता, पण आता अस्मिता तू तुझ्या नवऱ्यावर प्रेम करतेस ना त्याची किंमत चुकवतेस. पण मी सुद्धा आता तुला किंवा माझ्या बाळाला सोडून कुठेच जाणार नाही गे.
आणि म्हणूनच यापुढे हा अपमान मलाही सहन करावा लागेल. अस्मी, आपल्या दोघांच्या नशिबात नक्की काय आलंय हे सगळं काही? आता अस्मिता सचिनच्या बोलण्याचा विचार करू लागते. सचिन मनाशीच म्हणतो, मी एवढी ॲक्टिंग करतोय, त्याचा काहीतरी फायदा होऊ देत. जा अस्मिता जा, तुझ्या घरच्यांना जा विचार, म्हणजे मला तुझ्या बँक बॅलन्सपर्यंत पोचता येईल. तर दुसरीकडे किल्लेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, आता प्रिया आलेली असते तर प्रतिमा त्या तिच्यासाठी जेवण वाढत असतात. तर सुमन काकू प्रियाला म्हणतात, तन्वी आज सगळा काही स्वयंपाक तुझ्या आवडीचा बनवलाय हा. तर प्रिया म्हणते, खरंच किती मज्जा आहे ना. तर प्रतिमा आत्या म्हणतात, ये तन्वी अगं जेवायला ये. तर प्रिया म्हणते, हो आलेच. असं म्हणत प्रिया आता खुर्चीवर बसते आणि प्रतिमा आत्या तिच्यासमोर ताट ठेवतात. प्रिया म्हणू लागते की कितीतरी दिवसानंतर मी माझं माहेर पण जगते ना, म्हणजे असं आयतं ताट समोर मिळणं, नाहीतर सासरी रोज मलाच जेवण बनवावं लागतं, आपणच बनवायचं आणि आपणच जेवायचं. प्रतिमा आत्या म्हणतात, पण आज तुझ्या माहेरी तुझ्या आईने तुझ्यासाठी बनवलंय, मग घे आणि जेवायला सुरुवात कर. तर आता प्रिया पाहते तर नेहमीप्रमाणे भाजी चपाती वरण भात असं असतं जेवण. तर आता प्रिया प्रतिमा आत्यांना म्हणते, आई आजचा मेनू तू ठरवलायस ना. प्रतिमा आत्या म्हणतात, हो का. तर प्रिया म्हणते, हे आमच्याही घरी असतं, ही भाजी चपाती वरण भात हे सगळं काही असतं, यात वेगळं काय आहे. म्हणजे मला तरी वाटलं होतं की पास्ता किंवा साऊथ इंडियन डिश म्हणजे असं काहीतरी चटपटीत खायला मिळेल. तर सुमन काकू म्हणतात, अगं मग तेव्हा तू तसं सांगायचं होतं, वहिनीने तुला फोन केला होता तेव्हा जर तू बोलली असतीस तर नक्कीच वहिनीने तसं बनवलं असतं. प्रिया म्हणते, बरं ठीक आहे असू देत, मी जेवते. असं म्हणत प्रिया जेवायला घेते, पण ती काही जेवत नसते, कारण तिला ते जेवण अजिबातच आवडलेलं नसतं. तर सुमन काकू म्हणतात, तन्वी अगं तू काहीच खात नाहीयेस. बरं ठीक आहे, तुला यातलं काही नको असेल तर फ्रूट सॅलड खा, वहिनीने स्वतः तुझ्यासाठी फ्रूट सॅलड बनवलं आहे आणि ते तुला नक्कीच आवडेल. आता भरपूर ते फ्रूट सॅलड समोर पाहून प्रिया म्हणते, नाही नाही एवढं मला नको आहे, त्यात जास्त कॅलरीज असतात ना, जरा कमी करूनच द्या. तर आता मात्र सुमन काकू चिडतात आणि म्हणू लागतात, तन्वी अगं काय चाललंय, तुझ्या आईने तुझ्यासाठी एवढं छान जेवण बनवलंय आणि तू मात्र नावं ठेवतेस त्याला. आता प्रतिमा त्या सुमन काकूंना शांत करतात आणि म्हणू लागतात, जा सुमन एक बशी घेऊन ये. सुमन काकू प्रतिमा आत्यांकडे पाहतात तर प्रतिमा आत्या बशी आणायला सांगतात. आता प्रियाला प्रतिमा आत्या म्हणू लागतात, तन्वी तुला त्यामधील काही नको असेल ना तर ते बशीमध्ये काढून ठेव. आता ज्यावेळी सुमन काकू तिच्यासमोर बशी ठेवतात त्यावेळी मात्र प्रियाने त्या जेवणाच्या ताटातलं सगळंच काढून ठेवायला सुरुवात केलेली असते. हे पाहून प्रतिमा आत्यांना वाईट वाटतं. प्रतिमा आत्या बाजूला जाऊन उभ्या राहतात. इथे मात्र प्रिया मोबाईलमध्ये घुसलेली असते. ती मोबाईलमध्ये एवढी गुंतलेली असते की तिचा जेवणाकडे लक्षही नसतो. सुमन काकूंच्या हे सगळं काही लक्षात येतं. सुमन काकू प्रतिमा आत्यांना म्हणतात, वहिनी वाईट वाटून घेऊ नका, लग्नानंतर मुलींच्या आवडीनिवडी बदलतात. प्रतिमा आत्या म्हणू लागतात, सुमन हा आवडीनिवडीचा प्रश्न नाही आहे का, मी आजही माझ्या माहेरी गेली ना तर पूर्णाईने माझ्या हातात साधा पाण्याचा ग्लास जरी दिला ना तरी सुद्धा त्या पाण्याला एक वेगळीच चव असते, आईच्या मायेची चव असते, त्यात आईची माया असते. आणि माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून पूर्णाईंना समाधान वाटत असतं. पण हे माझ्या आणि तन्वीच्या बाबतीत का घडत नाहीये? मला तिच्याबद्दलचा आपलेपणा का वाटत नाहीये किंवा तिला माझ्याबद्दलचा का वाटत नाही? आता सुमन काकू प्रियाला म्हणतात, तन्वी अगं जरा तो मोबाईल बाजूला ठेव आणि आईने बनवलेलं जेवण जरा चवीने जेव ना आणि आईला सांग की जेवण कसं झालंय. प्रिया मात्र मोबाईलातून काही बाहेर येत नाही आणि प्रतिमा आत्यांना आवाज येत म्हणते, खरंच छान झाले आई जेवण हा. परंतु प्रियाचा कशातच लक्ष नसतो हे प्रतिमा आत्यांना सुद्धा चांगलंच कळालेलं असतं. तर इकडे सायली सुद्धा आता किल्लेदारांच्या घरी पोहोचलेली असते. आता घराबाहेर येताच सायलीला अर्जुनचा फोन येतो. तर सायली म्हणते, बोला. तर अर्जुन म्हणतो की माझ्याकडे मैनाचं सॅम्पल आहे, तिचा केस तर मी मिळवला आहे. तर आता सायली म्हणते की हो मी सुद्धा प्रतिमा आत्यांचा केस मिळवेन आणि तुम्हाला लवकरच फोन करेन. अर्जुन म्हणतो, हो पण तू सावध राहा, कारण प्रिया तिथे असणार आहे, तिला कोणत्याही प्रकारचा संशय यायला नको. सायली म्हणते, हो असं काहीही घडणार नाही, मी आता त्यांच्या घराबाहेरच आहे, मी खरी जाते. तर अर्जुन म्हणतो, बरं ठीक आहे. तर दुसरीकडे प्रियाचं जेवण झालेलं असतं. आता प्रिया प्रतिमा आत्यांना म्हणते, आई मी जाऊन माझ्या रूममध्ये आराम करू का, मला खूप झोप येते. तर प्रतिमा आत्या म्हणतात, मी तुझ्या डोक्याला जरा तेल लावून देऊ का. प्रिया म्हणते, नाही नको, त्याची काहीच गरज नाही. सुमन काकू म्हणतात, तन्वी अगं आई तुझ्या डोक्याला मॉलिश करून देते ना, मग घे ना करून. आणि तसंही तूच मला म्हणालीस ना की आता सायलीने तुझ्याशी खूप वाद घातला, तिने मारामारी केली, तुझे केस ओढलीत, मग अगं जर आईने तुला थोडं मॉलिश करून दिलं, तेल लावून दिलं तर बरं वाटेल तुला. प्रिया म्हणते, बरं ठीक आहे. तर प्रतिमा त्या प्रियाला खाली बसवतात आणि म्हणतात, इथे बस.
मी तुझ्या केसांना तेल लावून देते. तर प्रिया म्हणते बरं ठीक आहे. आता प्रिया तर तेल लावण्यासाठी बसते, परंतु प्रियाचं लक्ष फक्त मोबाईलमध्ये असतो. सुमन काकू म्हणतात तन्वी अगं आई तुझ्या केसांना तेल लावून देते, तोपर्यंत तरी तिच्याशी गप्पा मार, म्हणजे तिलाही बरं वाटेल. तर आता प्रतिमात्या म्हणतात तन्वी अगं नक्की आज काय झालं होतं, सायलीने तुझ्याशी का वाद घातला, तिने तुझी केसं का ओढली. तर प्रिया म्हणते काही नाही, तिला माझं सुख बघवत नाही ना, म्हणून हे सगळं काही चालू असतं. प्रतिमात्या म्हणतात म्हणजे नक्की काय झालं होतं ते तरी कळेल का. तर प्रिया चिडतच म्हणते सोड ना, मला परत परत तेच तेच नाही सांगायचंय. असं म्हणत प्रतिमात्यांशी बोलण्यासाठी ती टाळाटाळ करत असते. तर प्रतिमात्या प्रियाला म्हणतात तन्वी तू लहान असताना ज्यावेळी मी तुझ्या केसांना तेल लावून द्यायची ना, त्यावेळी दिवसभरात घडलेल्या सगळ्या गोष्टी तू मला सांगायचीस, काय सांगू आणि काय नको असं तुला व्हायचं. तर प्रिया म्हणते हो तेव्हा मला तसं वाटायचं आणि मी सगळं काही तुझ्यापाशी बोलायचं, परंतु आता मला बोर होतं ग बोलायला. असं म्हणत प्रिया अजिबातच बोलायला तयार नसते. तिला प्रतिमात्यांशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट वाटत नसतो. हे प्रतिमात्यांच्या लक्षात येतं. तर सायली आवाज देत म्हणते येऊ का. प्रतिमात्या म्हणतात अगं सायली अगं ये ना. असं म्हणत सायली आता किल्लेदारांच्या घरी येते. ते पाहून प्रिया मात्र खूप चिडलेली असते. प्रिया म्हणते तू इथे काय करतेस. तर सायली म्हणते जशी तू या घरची मुलगी आहेस ना, तशीच प्रतिमा आत्या आणि रविराज काका यांची मी मानलेली मुलगी आहे, त्यामुळे कधीच पण मी इथे येऊ शकते. त्यामुळे तू मला नाही बोलू शकत की तू इथे का आली आहेस. तर आता प्रिया सायलीवर चिडते आणि म्हणू लागते मला माहीत आहे सायली हे सगळं काही तू मुद्दामहून करतेस ना, मी थोडा वेळ माझ्या आईसोबत वेळ घालवायला काय आले तर आलीस ना तू मध्ये मध्ये नाक खुपसायला. सुमन काकू सायलीला म्हणतात सायली अगं जेवतेस ना तू, जेवण वाढू का. सायली म्हणते नाही नको मी जेवूनच आली आहे. तर सुमन काकू म्हणतात बरं मग फ्रूट सॅलेड देऊ का, कारण वहिनींनी आज खास त्यांच्या लेकीसाठी बनवलं होतं. तर सायली म्हणते खरं तर मी जेवून आले, पोट माझं भरलेलं आहे, पण प्रतिमा आत्याने एवढं प्रेमाने आवडीने बनवलंय ना तर थोडंसं तरी मी खाईन. आता हे ऐकल्यानंतर प्रतिमा आत्यांच्या मनाला कुठलं एक वेगळंच समाधान मिळालेलं असतं. तर सायलीकडे अगदी प्रेमानेच पाहू लागतात, कारण सायलीमध्ये असणारी ती प्रेमळ भावना आणि आपलेपणा तन्वीमध्ये कुठेच दिसत नसतो. तर सायली सुमन काकूंना म्हणते थोडंसं फ्रूट सलाड नक्कीच घेऊया, मी खाईन आवडीने. आता सुमन काकू सायलीसाठी फ्रूट सलाड घेऊन येतात. तर त्यानंतर सायली प्रतिमा आत्यांना म्हणते मानला हा प्रतिमा आत्या तुम्हाला, म्हणजे तुमची मुलगी तुमच्याशी इतकी वाईट वागते तरी सुद्धा तुम्ही मात्र तिचे लाडच करताय. आता मात्र प्रिया चिडते आणि म्हणू लागते सायली मध्ये मध्ये नाक खुपसू नकोस. प्रतिमा आत्या म्हणतात तन्वी आता थोड्या वेळापूर्वी तुला बोलायला बोर झालं होतं ना, मग आता शांत बस. असं म्हणत आता प्रतिमा आत्या तिला गप्प बसवतात आणि तिला हेड मसाज करून देत असतात. तर सायली फ्रूट सलाड खायला घेते. त्यावेळी सायली प्रतिमा आत्यांना म्हणते वाव खरंच किती छान झाले प्रतिमा आत्या, तुम्ही यामध्ये नक्की काय काय घातलंय, कारण बाकीच्या कोणाच्या हाताला अशी चव येत नाही कधी. प्रतिमा आत्या म्हणतात काही काय ग, अगं नेहमीचीच तर फळं आहेत. तर सायली म्हणते नाही खरंच खूप अप्रतिम झालंय, आणि सायली आवडीनेच ते फ्रूट सलाड खात असते. प्रतिमा त्या सायलीकडे पाहतात. आता सायली अगदी मनापासून ते फ्रूट सलाड खाते. हे पाहून प्रतिमा त्यांच्या मनाला एक समाधान मिळालेलं असतं. तर सुमन काकू सायलीला म्हणतात आईच्या मायेची चव आहे ती. सायली म्हणते हो हे मात्र अगदी खरं आहे, खरंच खूप छान झालंय. आता मात्र प्रिया प्रतिमा आत्या आणि सायलीकडे पाहू लागते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं साक्षी ही सुभेदारांच्या घरी कपड्यावर भांडी देणाऱ्या एका बाईचं वेश घेऊन आलेली असते आणि ती आवाज देत म्हणते ओ ताई जुनी पुराणी कापडं आहेत का. तर त्याच वेळी सचिन बाहेर येतो आणि भांड्यांचं ते टोपलं खाली उतरवण्यासाठी साक्षीला मदत करतो. त्यावेळी साक्षी पदर बाजूला करत सचिनला म्हणते मला भेटायला वेळ नाही. आता मात्र सचिन पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. तर दुसरीकडे सायली प्रतिमा त्यांच्या केसांना तेल लावून देत असते. त्यावेळी प्रतिमा त्या सायलीला म्हणतात सायली आज तन्वी तिच्या दोन्ही परीक्षेत नपास झाली, तुझी मात्र परीक्षा नव्हती आणि तू मात्र पास झालीस. आता ज्यावेळी सायली केसांना तेल लावत असते त्यावेळी सायलीने प्रतिमा त्यांच्या नकळत त्यांच्या केसांचं सॅम्पलही मिळवलेलं असतं. आता सायलीला मिळालेलं सॅम्पल सायली पिशवीत भरून आपल्या बॅगमध्ये ठेवत असते. इकडे मात्र प्रिया मोबाईलमध्येच असते आणि चालत असताना तिचा सायलीला धक्का लागतो. सुमन काकू म्हणतात तन्वी अगं सांभाळून चाल, परंतु त्यावेळी सायली मात्र अगोदर आपली पर्स सावरते आणि हे पाहून प्रिया म्हणू लागते सायली आपली पर्स इतकी घट्ट धरून का ठेवत होती. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रिया ज्यावेळी सुभेदारांच्या घरी येते त्यावेळी तिला पुन्हा आता साक्षीचा धक्का लागतो आणि साक्षीच्या डोक्यावरची सगळी भांडी खाली पडतात. तर आता साक्षी ज्यावेळी प्रियाकडे पाहते त्यावेळी प्रिया तिला विचारते कोण आहेस का तू. त्यावेळी मात्र प्रियाच्या लक्षात येतं की ही तर साक्षी आहे. आता मात्र प्रिया सुद्धा घाबरून गेलेली असते.
त्याच वेळी त्या ठिकाणी सायली अर्जुन आलेले असतात. आता सायली अर्जुन साक्षीला ओळखू शकतील का हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.